नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थिअरॉटिकल टीचर्सचं प्रॅक्टिकल क्लब अशी एक नवी कल्पना घेऊन आपण आज आपल्या समोर येत आहोत. या नव्या कल्पनेचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित झालेलं आहे की आपण कधी कसं गोष्टीमध्ये ऐकत होतो की सगळीकडे हाहाकार माजला, कथेमध्ये ऐकत होतो किंवा वाचत होतो. ती नेमकी वेळ आता आपल्यावर आलेली आहे. कोरोनाने इतकी भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे की सगळे आपले अनेक नातेवाईक, कुणाचे सहकारी, कुणाचे मित्र या कोरोनानं हिरावून घेत आहे. गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. याच कारणास्तव काय काय परिणाम होत आहे त्याचे आता आणखी काही दिवसाला आपल्याला लक्षात येईल. आत्ताच जस्ट एक नाशिकमध्ये घटना घडली. ऑक्सिजनच्या अभावी काही जणांचा मृत्यू झालाय. या सगळ्या पार्श्वभूमीच्या वर आपण मानसिकतेवर आधारित एका तज्ञांच्या संपर्कात आज येणार आहोत आणि मनाचा, प्रत्येक गोष्टीचा आणि मनाचा संबंध आहे. तर आताच आपल्याकडे पाहुणे जॉईन झालेले आहेत. तर या मनाशी संबंधित आपल्याला विशेष माहिती आज घ्यायची आहे. मी पहिल्यांदा पाहुण्यांचा जास्तीचा वेळ घ्यायचा नाही, कारण आपल्याला 7 वाजता दुसरा त्यांचा कार्यक्रम आहे. म्हणून आलेल्या सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि माझे सहकारी
शिवकिरण लांडगे यांना विनंती करतो की पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा आहे आणि मग एक दोन जणांचे एक दोन दोन मिनिटांमध्ये आपले विषय सादरीकरण होईल आणि लगेच सरांचं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. लांडगे सर, मी आपल्याला म्यूट करत आहे. अनम्यूट म्यूट करू. म्यूट केलेला आहे. तुम्ही सरांचा परिचय द्या. धन्यवाद सर. थेरॉटिकल टीचरचे प्रॅक्टिकल क्लब आयोजित मन व मनाचे आजार या विषयावर जो आयोजित आज झूम द्वारे जो आपण वेबिनार आयोजित केला आहे, त्या वेबिनार मध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचे स्वागत. आज हा जो काळ आला आहे तो आपण सर्व जाणता, त्याच अनुषंगाने आपल्याला जे मार्गदर्शन करण्यासाठी जे व्याख्यात्या लाभले आहेत त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी संयोजन समितीने माझ्याकडे दिली आहे. प्रथमतः मी संयोजन समितीचे आभार मानतो. काळ हा कठीण आहे, पण काळाला सांगा की हा वारसा हा संघर्षाचा आहे. याच म्हणीप्रमाणे त्या संघर्षाचा वारसा पुढे घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर हमीद नरेंद्रजी दाभोळकर. सरांचा परिचय देताना सर हे मनोविकार तज्ञ आहेत. सरांचे शिक्षण MBBS DNB झालं आहे. सर सातारा येथे मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि ते त्यासोबतच 1.5 दशकाहून अधिक काळ सर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून जो वारसा आहे तो वारसा पुढे नेण्याचं काम करत आहेत. दाभोळकर कुटुंब आपण सर्वजण जाणता, असे एक पण व्यक्ती नाही की जो डॉक्टर दाभोळकरांना ओळखत नसेल. त्यांचाच तो वारसा पुढे नेण्याचं काम डॉक्टर अमितजी दाभोळकर आणि त्यांच्या भगिनी मुक्ता दाभोळकर ताई ह्या पण करत आहेत. मानसिक आरोग्याच्या सुविधा कमी खर्चामध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी परिवर्तन या संस्थेमार्फत संशोधनाचे कार्य सर करत आहेत. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती केंद्रामार्फत सातारा व आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्तीचा उपचार व प्रबोधनाचे कार्य करत आहेत. आणि आपल्या सर्वांसाठी आपण सर्व शिक्षक बांधव जास्त उपस्थित झालो आहेत, इतर पण आहेत याच्यामध्ये. तर शालेय मुलांमध्ये मानसिक आरोग्य वृद्धिंगत करण्यासाठी उमंग जी आपण संस्था ऐकतात, उमंग या प्रकल्पाद्वारे त्यांनी सातारा जिल्हा शिक्षण विभागासोबत ते कार्यरत आहेत. तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत प्रश्न मनांचे या पुस्तकाचे पण त्यांनी लेखन केलं आहे. मला वाटतं वेळेच्या अभावी इतका परिचय, खूप परिचय आहे, पण इतका परिचय त्याला पुरेसा आहे. मी आदरणीय शिवाजी सरांना विनंती करतो पुढील कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. धन्यवाद शिवकिरण सर. सरांचा परिचय अतिशय त्रोटक रीतीने दिला गेला. अधिक परिचय त्यांची जेवढी विषय मांडणी होईल त्यावेळेस आपल्या सगळ्यांना होईलच. मित्रांनो, मी यानंतर हा जो क्लब काढण्याचा हेतू आहे तो अगदीच एक 2-3 मिनिटांमध्ये इथं मांडतो. सन्माननीय वक्ते, उपस्थित शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी बंधू भगिनी आणि सज्जन हो, सर्वांना नमस्कार. आपण सर्वजण एका संकटातून जात आहोत. प्रचंड भीतीदायक वातावरणात वावरत आहोत. आशा आहे की ही महामारी शक्य तितक्या लवकर जाईल आणि आपल्या सर्वांचे जीवन सुरळीत होईल. गेल्या 20 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करताना आम्हाला वेळोवेळी वाटत राहायचं की आपल्याला ज्यासाठी वेतन मिळते त्यासाठी अधिकाधिक मन लावून काम करणे आवश्यक आहे. म्हणून मग शक्य तितकं काटेकोर वागण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. याचाच भाग म्हणजे सतत नवे वाचन करणे, स्वतःला तपासत राहणे, आपल्या सहकार्याशी किंवा वरिष्ठांशी कमीत कमी वाद होण्यासाठी स्वतःहून न होण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे, नव्या गोष्टी शिकणे, विद्यार्थ्यांशी सतत औपचारिकपणे गप्पा मारणे व त्यांची कौटुंबिक माहिती मिळवणे इत्यादी. या सगळ्याचा फायदा अध्यापनात व्हायचा, पण तरीही वाटायचं अपराधीपणासारखे. आज आपल्या सर्वांना इथे एकत्र आणण्याची 2 कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे आपल्याकडे सार्वजनिक संस्थांच्या शाळेत समस्या खूप असतात, हे आपल्यापैकी कोणीही नाकारू शकत नाही. पण अनेकदा आपण इच्छेने किंवा नाविलाजाने त्याकडे दुर्लक्ष करतो. अशाही परिस्थितीत मुलांची शैक्षणिक वर्ष अक्षरशः ढकलतच असतात. विद्यार्थ्यांचे कौटुंबिक जीवन, सामाजिक प्रथा, भौगोलिक परिस्थिती या सगळ्यांचा परिणाम
तो घेत असलेल्या शिक्षणावर होतो, त्याच्या मानसिकतेवर होतो. कल्पना करा, अशा वेळी जर शिक्षकच मानसिकतेने खच्चीकरण झालेला किंवा दुर्बल असेल तर? सज्ज न हो. हा काही केवळ सरकारी शाळेतच घडणारा प्रकार नाही. शहरातील मुलांच्या खाजगी शाळेतही हे शक्य आहे. एकंदरीतच शिक्षण घेताना व देताना मानसिकता खूप महत्वाची आहे. जोपर्यंत आपण या समस्यांना एखाद्या तज्ञाच्या संपर्कात जाऊन जवळून ओळखून सोडवण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत निव्वळ दिवस ढकलण्यासारखे आहे. आता प्रशिक्षण आपलेही चालण्याचा अवयव हा पाय आहे, लिहिण्याचा अवयव हा हात आहे. हे अवयव नसतील, म्हणजे एखाद्याला डोळे नसतील, एखाद्याला ऐकू येत नसेल, एखाद्याला चालता येत नसेल, एखाद्याला हात नसेल, तरी पण शिक्षणाची प्रक्रिया होऊ शकते. पण एखाद्या माणसाचं मन काम करत नसेल, त्याचा जर मेंदू काम करत नसेल, तर शिक्षणाची प्रक्रिया बाकी सगळं धडधाकट असलं तरी होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षण आणि माणसाचा खूप जवळचा संबंध, माणसाचं मन नक्की कुठं असतं याच्याविषयी आपल्याला काहीही शिकवलं जात नाही आपल्या अभ्यासक्रमामध्ये. मग त्याच्या पुढे ते काम कसं म्हणजे काय, शिक्षण चांगलं व्हायचं असेल तर मनातल्या कुठल्या गोष्टींचा आपण अधिक साकल्याने विचारायला पाहिजे. ह्या गोष्टी तर खूप लांबची बाब आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यायला पाहिजे की माणसाचं मन हे त्याच्या मेंदूमध्ये असतं. आपल्याकडे अनेकदा तुमच्या शाळेमध्ये, आता थोडं मोठे माध्यमिक शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये भिंतींवरती काढलेलं असतं एक फळाम, आणि त्याच्या असेल, आमच्या वेळी तर शाळेमध्ये काढलेलं असायचं, तुमच्या देखील शाळांमध्ये तुम्ही ते बघितलं असेल. आपल्या समाजामध्ये माणसाच्या मनाविषयी किती गैरसमज आहेत त्याचं हे उदाहरण आहे हे चित्र म्हणजे. कारण की आपल्याला हिंदी सिनेमांनी आणि गाण्यांनी दिल धक धक करने लगा हेच आपल्याला सांगितलेलं असतं, आणि मुलांवरती स्वाभाविकपणे त्याचाच प्रभाव पडतो. त्यामुळे माणसाचं मन हे हृदयामध्ये असतं, हृदय म्हणजे त्याचं मन, अशी आपल्या समाजामध्ये एक खोलवर रुजलेली धारणा आहे. पण प्रत्यक्षामध्ये शिक्षक म्हणून तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की माणसाचं मन हे त्याच्या मेंदूमध्ये असतं. हृदयामध्ये काय होतं, तर ज्या वेळेला मनामध्ये विचार निर्माण होतात त्यावेळेला हृदयातला रक्तपुरवठा वाढतो, आणि त्यामुळे छातीचे ठोके, हृदयाचे ठोके वाढतात, आणि त्याची आपल्याला जाणीव होते. आणि खास करून ज्या वेळेला मुलं वयात येतात त्यावेळेला भिन्नलिंगी व्यक्तीच्या संदर्भानं ज्या वेळेला आकर्षणाची भावना निर्माण होते, तेवढ्या पुरतच आपल्याकडे मनाचा विचार केला जातो, आणि तो देखील चुकीच्या पद्धतीने. त्यामुळे पहिली गोष्ट त्याच्या मेंदूमध्ये असतं. मेंदूमध्ये आपल्या काही अब्जावधी चेतापेशी आहे. मेंदूतल्या पेशींना न्यूरॉन किंवा चेतापेशी असं म्हणतात. त्या चेतापेशींच्या एकमेकांच्या मधून जे संदेश वहन होतं, त्या संदेश वहनाच्या माध्यमातून माणसाचे विचार आणि भावना निर्माण होतात. एका ठराविक पद्धतीनं संदेश वहन झालं तर एक ठराविक प्रकारचा विचार निर्माण होतो. दुसऱ्या वेगळ्या प्रकारे आणखीन संदेश वहन झालं तर आणखीन वेगळ्या प्रकारचा निर्माण होतो. जर मेंदू काम करत नसेल, मेंदूच्या रचनेमध्ये बिघाड झाला किंवा मेंदूला मार लागला किंवा एखाद्या व्यक्तीचे भान हरपलं, तर शिक्षणाची प्रक्रिया ही होऊ शकत नाही. त्यामुळं शिक्षकाला हे माहिती असायला पाहिजे की जो अवयव वापरून आपण शिक्षणाची प्रक्रिया करणार आहे, तो प्रक्रियेतला अवयवाचं काय महत्व आहे. आता या अनुषंगाने येणारा पुढचा मुद्दा जास्त महत्वाचा आहे की माणसाचा मेंदू हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उत्क्रांतीच्या ह्याच्यामध्ये प्राण्यांच्या पासून उत्क्रांत झालेला आहे माणूस, आणि त्यामुळे आपला मेंदू देखील प्राण्यांच्या मेंदूपासून उत्क्रांत झालेला आहे. आता प्राण्यांच्या मेंदूमध्ये केवळ भावनांचा मेंदू असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या मूलभूत नैसर्गिक गरजा आहेत माणसाच्या, आहार, निद्रा, भय, मैथुनंच असं म्हणतात, म्हणजे खाणं, पिणं, झोपणं, पुनरुत्पादन करणं, या सगळ्या मूलभूत प्रेरणांशी जोडल्या गेलेल्या भावना फक्त प्राण्यांच्या मध्ये असतात. पण माणसाच्या मध्ये उत्क्रांतीमध्ये त्याला माणसाचा भावनांचा मेंदू किंवा लिंबिक कॉर्टेक्स असं म्हणतात. पण माणसाच्या मेंदूमध्ये हा जर भावनांचा मेंदू असेल तर त्याच्यावरती एक टोपी सारखा विचारांचा मेंदू तयार झाले,
त्याला निओकॉर्टेक्स किंवा विचार करणारा मेंदू असं म्हणतात. आणि हा विचार करणारा मेंदू हे माणसाचं वेगळेपण आहे. जगातल्या कुठल्याही प्राण्याला माणसासारखा विचार करण्याचा मेंदू मिळालेला नाही. त्यामुळे परिस्थिती निर्माण होते आणि प्रत्यक्षामध्ये विचारांचा मेंदू हँग होतो. हे आजकालच्या भाषेमध्ये लोकांना फोनच्या भाषेत सांगितलं तर पटकन कळतं. मेंदू विज्ञानाविषयी आपल्याकडे इतकं अज्ञान आहे की मेंदूविषयीची माहिती सांगायची झाली तर फोनचं उदाहरण घ्यायला लागतं. एका वेळेला खूप सूचना आल्या की जसा फोन हँग होतो तसा एका वेळेला खूप ताणदायक परिस्थिती निर्माण झाली तर मेंदूचा विचार करण्याचा भाग हा हँग होतो आणि त्यामुळे जे भावनांच्या वरती मेंदू काम करायला लागतो. आता भावनांनी काम करणं हे दरवेळेलाच वाईट असतं असं नाही, काही वेळेला चांगलं देखील असतं. माणसाच्या मनामध्ये जशा नकारात्मक भावना आहेत म्हणजे राग, चीड, अस्वस्थता, द्वेष, कृतज्ञता, या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनामध्ये आहेत ज्या प्राण्यांच्या जवळ जाणाऱ्या आहेत. पण तशाच काही सकारात्मक देखील भावना असतात. दुसऱ्याला मदत करण्याची भावना, प्रेम, आस्था, करुणा. पण ज्या वेळेला ताण निर्माण होतो त्या ताणाच्या प्रभावाखाली बहुतांश वेळेला आपल्या मेंदूतल्या ज्या नका असतात विचारांची दिशा असते तो विचारांचा लगाम हा लूज पडतो. विचार करेल असा मेंदू आणि त्यामुळे मग भावनांच्या प्रभावाखाली निर्णय घेतले जातात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी कितीतरी मुलं बघितली असतील शिक्षक म्हणून की ज्यांच्या घरामध्ये काही अडचणी आहेत, वडील व्यसन करतात, घरात कुणाला तरी पालकांपैकी कुणाला तरी मोठा आजार आहे, आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, घरातलं वातावरण हे अभ्यास करण्यासारखं नाहीये. स्वाभाविकपणे त्या स्थितीमधली जी मुलं असतात त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. रोज जर घरी वडील दारू पिऊन येत असेल आणि आईला मारहाण करत असेल आणि खाण्यापिण्याचे वांदे असतील तर लागेल का मन कुणाचं अभ्यासामध्ये? नाही लागणार. आणि जोपर्यंत आपण त्या प्रश्नाच्या विषयी त्या मुलाशी बोलत नाही, त्या प्रश्नाच्या मधून मार्ग काढण्याला त्याला मदत करत नाही, तोपर्यंत त्याच्या शिक्षणाची मग आपण कितीही चांगलं शिकवू त्याला, मग आपण कॉम्प्युटर आणू, नाहीतर डिजिटल क्लासरूम करू किंवा आणखीन काही करू, हे सगळं करून देखील आपण त्या मुलाच्या शिक्षणाची प्रक्रिया नीट करू शकणार नाही. याचं कारण त्याचं मनच थाऱ्यावर नसेल. आता तुम्ही बघा की सध्या या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहेत. कुणाचे नातेवाईक आजारी पडले, कुणाला लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये उपचाराला अडचण येते, कुणाची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये. असं जर सगळं पार्श्वभूमीवरती जर घडत असेल तर आपलं लेक्चर मध्ये मन लागेल का आज आपण बोलतोय त्याच्यामध्ये? नाही लागणार. त्यामुळं मुलांचं जर अभ्यास नीट व्हायचा असेल तर त्यांचं मन स्थिर असणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. मग आता मुलांचे मानसिकता स्थिर राहण्यासाठी कुठले महत्वाचे घटक असतात? तर मुलांच्या आयुष्यावरती प्रभाव टाकणारे स्वाभाविक 4 महत्वाचे घटक आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहेत. एक म्हणजे पालक, जे त्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतात. दुसरं म्हणजे शिक्षक, तुम्ही सगळेजण जे जिथे दिवसातला निम्म्यापेक्षा जास्त वेळ ते घालवतात. तिसरं ती मुलं स्वतः आणि चौथं आजूबाजूचा समाज. तर या चारही गोष्टींचा त्या मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो आणि त्याच्याविषयी आपण कुणाचं तरी म्यूट झालाय, म्हणजे बॅकग्राऊंड नॉईज येतोय. म्यूट केलंय थँक्यू. सर. तर हे मगाशी मी जे ताणांविषयी हा मगाशी मी हे जे ताणांविषयी बोलत होतो ना ते हे बॅकग्राऊंड नॉईज सारखं असतं. जर पार्श्वभूमीवरती असा सतत काहीतरी आवाज येत असेल तर आपली एकाग्रता होत नाही मनाची, बोलताना पण होत नाही आणि ऐकताना पण होत नाही. तसंच जर घरामध्ये वातावरण असेल, पालकांचं असेल, शाळेमधलं असेल, समाजातलं असेल, स्वतःचे देखील काही प्रश्न असू शकतात. तर या चारही घटकांचा मुलांच्या मानसिकतेवरती असतो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये या चारही घटकांमध्ये काहीतरी अस्वस्थता, तणाव निर्माण करणारा आहे आणि त्यामुळं मुलांना खूप वेगळ्या परिस्थितीला सामोरं जायला लागतंय.
पहिली गोष्ट तुम्हाला शिक्षक पालक म्हणून देखील माझ्यासारख्या लोकांना सामोरं जायला लागतंय, तुमच्याकडच्या पालकांना पण सामोरं जायला लागणार आहे. ते आहे डिजिटल शिक्षणाचं आव्हान, की आपल्यातल्या अनेक विद्यार्थ्यांच्याकडे आज देखील मोबाईलची सुविधा नाही. मोबाईल असेल तर इंटरनेट नाही. डिजिटल शिक्षणाचे असंख्य फायदे जरी असले तरी त्याच्यातली आव्हानं देखील खूप आहेत आणि तुमच्यातल्या अनेक शिक्षकांना देखील अजूनही मोबाईल कसा वापरायचा, म्यूट कसं करायचं, लॉग इन कसं व्हायचं, या सगळ्या गोष्टींना अडचणी येत आहेत. स्वाभाविक आता एका बाजूला याचा आनंद करावा का दुःख करावा अशी परिस्थिती आहे. म्हणजे मुलांना अभ्यास नाही म्हणून थोडा आनंद वाटत असेल, पण पुढे उद्या त्या मुलांच्या 11वीचे ऍडमिशन आणि 12वी नंतरचे ऍडमिशन या कशावरती ठरवणार, त्यांचं जे शिक्षण अर्धवट राहिले त्याचं काय करणार, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा मानसिकतेवरती होतोय. पालकांची अशी परिस्थिती आहे की ते स्वतःच्या दैनंदिन आयुष्याशीच इतकं झगडतायत. त्यांचं काम, आजारपण आणि त्याबरोबर मुलांचं हे डिजिटल शिक्षण, त्या सगळ्याचा स्वाभाविक परिणाम हा त्यांच्या पालकत्वाच्या प्रक्रियेवरती होतोय. मुलांचा मोबाईलचा आणि पालकांचा देखील मोबाईलचा वापर हा इतका वाढलेला आहे की जवळजवळ असं मला वाटतं घरच नसेल महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला देशामध्ये की जिथे मुलांच्या मोबाईल वापरावरनं आई वडिलांचे आणि मुलांचे मतभेद होत नाहीत. आणि पूर्वी मुलांनी हातात मोबाईल घेतल्यावरती कमीत कमी तो खेळण्यासाठी घेतलाय असं आपण म्हणून त्याच्याशी संवाद करू शकत होतो. आता तो खेळण्यासाठी घेतलाय का अभ्यासासाठी घेतलाय हे देखील लक्षात यायला आपल्याला वेळ जातो. आणि म्हणतं मी अभ्यासासाठी घेतलाय, पालक म्हणतात खेळण्यासाठी घेतलाय. मग तुम्ही पालक जेव्हा म्हणतात की तू मोबाईल जास्त वापरतो, मग मूल म्हणतं की तुम्ही पण वापरता, मग मी का नाही वापरायचा. तर हे सगळं शिक्षकांच्याशी थेट संबंधित नसलं तरी आपण देखील कुणाचे तरी पालक आहोत. आपल्या घरामध्ये देखील मुलं आहेत. ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन शिक्षण घेताय त्यावेळेला देखील अनेक वेळेला मुलं ही ऑनलाईन क्लास एका बाजूला चालू ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला मोबाईल वरती काहीतरी करत राहतात. अशा देखील तक्रारी काही कमी नाहीयेत शिक्षकांकडे येणाऱ्या. आणि या सगळ्याचा परिणाम स्वाभाविकपणे मुलांच्या मानसिकतेवरती होतो. शिक्षकांची मानसिकता हा देखील एक खूप महत्वाचा भाग आहे, की शिक्षक हा जरी शिकवण्याची प्रक्रिया करत असला तरी तो माणूसच आहे. या सगळ्या परिस्थितीतून जाताना त्यांना स्वतःला देखील खूप ताणातनं जायला लागतंय. त्यांची मुलं आहेत, त्यांची कुटुंब आहेत, त्यांना नवीन व्यवस्थेशी जोडून घ्यायला लागतंय, त्यांना आजाराची भीती आहे. आणि स्वाभाविक या सगळ्या मानसिक ताणाचा परिणाम हा अध्ययन आणि अध्यापन च्या प्रक्रियेवरती होणार आहे. आता आदर्श परिस्थितीमध्ये देखील म्हणजे जेव्हा समाज चांगल्या स्थितीने चाललेला आहे, पालक चांगले आहेत, शिक्षक देखील चांगले आहेत, अशा स्थितीत देखील मुलांचे म्हणून स्वतःचे असे काही प्रश्न असतात. आणि आज तर या अवघड परिस्थितीमध्ये स्वाभाविक आहे की त्यांच्या प्रश्नांची तीव्रता वाढलेली आहे, की आज तुम्ही जर बघितलं तर ज्यावेळेला मोबाईल, एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो छोटंसं, की ज्यावेळेला मोबाईल वापरतात मुलं आज अगदी प्राथमिक शाळेतली देखील, बालवाडीतली, पहिलीतली मुलं YouTube वरती जातात आणि गाणी बघतात किंवा आणखीन कुठे जाऊन काही साईट वरती माहिती घेतात. त्यावेळेला त्या साईट वरती केवळ अभ्यासाच्याच गोष्टी येतील याची काही तुम्ही किंवा मी किंवा कोणी खात्री देऊ शकत नाही. चार व्हिडिओ तुम्ही जर YouTube वर बघितले तर त्याच्यामध्ये एखादा स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधाचा किंवा लैंगिकतेशी संबंधित अशा स्वरूपाचा व्हिडिओ सहज येऊ शकतो. आणि तो त्या मुलांना सहज पूर्वी जे त्यांना इतक्या सहजी ज्याचा ऍक्सेस नव्हता त्या गोष्टी आज इतक्या सहजी त्यांच्यापर्यंत पोहोचतायत. व्यसनासंदर्भातल्या गोष्टी येऊ शकतात, मारामारी संदर्भातल्या गोष्टी येऊ शकतात, हिंसक खेळ आहेत, खूप गेम जे आहेत मोबाईल वरती येणारे ते त्यांच्या समोर येतात, मित्रमंडळी ते वापरत असतात. आणि हे काही माध्यमिकच्या मुलांच्या बाबतीत होत आहे असं नाही, प्राथमिकच्या मुलांच्या बाबतीमध्ये देखील या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर त्यांना या निमित्ताने मिळायला लागलेलं आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांशी संवाद कसा करायचा, ते जे प्रश्न विचारतात त्यांना उत्तरं कशी द्यायची, याच्याविषयी आपल्यातल्या कुणालाच प्रशिक्षण दिलं गेलेलं नाहीये पालक म्हणून. आणि स्वाभाविकपणे त्याच्यामुळे त्याच्यातनं एक ऑकवर्डनेस तयार होतो, ताण निर्माण होतात. मुलांना आडनिड्या वयामध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टी दिसल्यामुळं त्याच्याविषयीचं चुकीच्या पद्धतीचं कुतूहल आणि त्यामधून निर्माण होणारे प्रश्न निर्माण होतात. मुलं आता वयात येण्याची प्रक्रिया ही लवकर व्हायला लागली आहे. 9, 10, 11व्या वर्षी देखील मुलींना पाळी यायला लागते. मुलं वयात येण्याची प्रक्रिया व्हायला लागते आणि त्याच्याविषयी कुठलीही शैक्षणिक त्याला ऍड्रेस करणारी आपल्याकडे पद्धती नाही. शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये इतकी महत्वाची बाब आहे वयात येण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याविषयी कोणीही बोलत नाही. ना शिक्षक बोलतात, ना पालक बोलतात. मग मुलांनी कुठनं त्याच्याविषयी माहिती घ्यायची? त्या सगळ्याचा परिणाम हा त्यांच्या मानसिकतेवरती व्हायला लागतो. आपल्याला जर असं वाटत असेल की प्रेम, आकर्षण या सगळ्या गोष्टी या प्राथमिक शाळांमध्ये येत नाहीत, त्या माध्यमिक आणि पुढे कॉलेजमधल्या मुलांशी मर्यादित असतील. तर माझा मुलगा आता 6वीत आहे. म्हणजे 4 वर्षापूर्वी तो ज्यावेळेला 2रीत होता तेव्हाचा मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. तो 2रीमध्ये असताना त्याच्या शाळेतल्या एका मुलानी एका मुलीला त्याच्या वर्गातल्या चिठ्ठीवरती आय लव्ह यू लिहून लिहिलं होतं. आणि ती चिठ्ठी दिली तर कशी, तर जसं सिनेमामध्ये हा मुलगा दुसऱ्याला देतो, मग दुसरा तिसऱ्याला, तिसरा असं करत करत सगळ्या वर्गातनं प्रवास करत करत ती चिठ्ठी त्या मुलीपर्यंत पोहोचली. आता हे 4 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. माझा एक मित्र आहे जो बँगलोरला असतो, मानसोपचार तज्ञ आहे. त्याची पत्नी समुपदेशक आहे. तिच्या कॉलेजमध्ये, ती ज्या शाळेमध्ये समुपदेशक आहे त्या शाळेमध्ये 7वीतल्या एका मुलीनी शिक्षिकेला येऊन सांगितलं की मला असं वाटतंय मॅडम की मला बहुत करून समलिंगी व्यक्तींच्या विषयी आकर्षण वाटतं. आता या स्वरूपाचे प्रश्न हे तुमच्यापर्यंत येणार नाहीत अशा भ्रमामध्ये तुम्ही राहू नका किंवा कदाचित यायला देखील लागले असतील. आणि या सगळ्याचा मानसिकतेवरती होणारा परिणाम, अभ्यासावरती होणारा परिणाम आणि शिक्षकांचं याला काय उत्तर असायला पाहिजे, याला ते कशा पद्धतीनं त्यांनी सामोरं जावं, हे देखील महत्वाचे प्रश्न आहेत. व्यसन ही एक अशी गोष्ट आहे की जिचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव मुलांच्या वरती पडताना दिसतोय, पालकांच्या वरती तर आहेच आहे. मग या सगळ्या गोष्टींविषयी शिक्षक म्हणून आपण जागरूक असायला पाहिजे आणि शिक्षकांनी एक मिनिट हा सर, म्यूट म्यूट झालेत वाटते. एक मिनिट. या सगळ्याचा देखील मानसिकतेवरती परिणाम होत असतो. म्हणजे आपण सुरुवात केली की माणसाचं मन आणि शिक्षणाचा काय संबंध आहे त्याच्यापासून. शिक्षणाच्या प्रक्रियेसाठी माणसाचा मन, मेंदू याच्याविषयीची माहिती आपल्याला का महत्वाची आहे ते आपण बोललो. त्यानंतर जी कारणं आपल्या आजूबाजूला दिसून येत आहेत पालकांच्या मध्ये, शिक्षकांच्या मध्ये, मुलांच्या मध्ये आणि सामाजिक पातळी, ज्याच्यामुळं मानसिक अस्वस्थता निर्माण होतीये, त्याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये बोललो. यामधली काही कारणं ही आपण स्वतःहून ओढावून घेतलेली देखील आहेत, जसं की स्पर्धा आणि आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्या असलेल्या महत्वाकांक्षा. म्हणजे सध्या अशी परिस्थिती आहे की सगळ्या पालकांना आणि अनेक शिक्षकांना आपल्या मुलांना सुपरमॅन किंवा सुपर वुमन करायचंय. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी यशस्वी व्हायलाच पाहिजे, डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायलाच पाहिजे. IIT-च्या परीक्षेची तयारी, IIT JEE ची तयारी करणारे क्लासेस आता 6वी आणि 7वी पासून घेतले जातात. म्हणजे नीट तयारी करणं एखाद्या परीक्षेची ह्याच्याविषयी काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. परंतु एका मर्यादेपलीकडे आपल्या अपेक्षांचं ओझं त्या मुलांवरती आपण किती टाकतो याचा देखील विचार करणं आवश्यक आहे. मी मानसोपचार तज्ञ म्हणून साताऱ्यात काम करतो आणि माझ्याकडे एक 2-3 महिन्याखाली माझ्या एक पेशंट आहेत ज्यांना थोडा निराशेचा आजार आहे. त्याच्यासाठी त्या माझ्याकडे उपचाराला येतात आणि
काही काही महिन्यांच्या ट्रीटमेंट नंतर त्या चांगल्या बऱ्या झाल्या होत्या. एक दिवशी अचानक 2-3 महिन्यापूर्वी त्या माझ्याकडे परत आल्या आणि म्हटल्या, की "डॉक्टर मला फार टेन्शन यायला लागलंय." तर मी म्हटलं, "कशाचं टेन्शन येतंय?" तर म्हटले, "माझ्या मुलाच्या अभ्यासाचं मला टेन्शन यायला लागलंय." मी म्हटलं, "कितवीत जातो हो मुलगा तुमचा?" तर त्या म्हटल्या, "सीनियर केजी मध्ये." आता मी मनातल्या मनात डोक्याला हात लावून घेतला, की सीनियर केजीतल्या मुलाच्या अभ्यासाचा जर पालकाला टेन्शन यायला लागलं असेल, तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. अ, असे कितीतरी पालक तुम्हाला आजूबाजूला भेटत असतील, की जे छाती ठोकपणे असं सांगतात, की "मी माझ्या मुलाला इंजिनिअर करणार आहे. मी माझ्या मुलाला वकील करणार आहे. मी माझ्या मुलाला डॉक्टर करणार आहे." माझ्या असं जेव्हा मी वाक्य ऐकतो, त्यावेळेला माझ्या मनात पहिला प्रश्न येतो, "यार तू कोण? तुला कोणी हा अधिकार दिला? तुम्हाला कोणी हा अधिकार दिला?" आपण पालक म्हणून असं म्हणू शकतो, की माझ्या मुलाला जे काही हवंय ते शोधण्यासाठी मी त्याला मदत करेन. ते जे काही त्याला मिळवायचंय ते मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे याला माझं पाठबळ असेल. पण मला वकील होता आलं नाही म्हणून मी माझ्या मुलाला वकील करणार. मला डॉक्टर होता आलं नाही म्हणून मी माझ्या मुलाला डॉक्टर करणार. म्हणजे स्वतःची स्वप्न पालक त्यांच्यावरती लादतायत. काही ठिकाणी शाळा देखील या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागतात आणि त्यामधून कारण नसताना अ, एक टोकाची अस्वस्थता निर्माण होते. तुम्ही आजूबाजूला जर बघितलं, तर या स्वरूपाच्या स्पर्धात्मकतेमधनं मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम होणं आणि अगदी टोकाला लावून स्वतःच्या हाताने स्वतःचं जीवन मुलांनी संपवून घेणं. म्हणजे माध्यमिक शाळेतल्या अगदी 8, 9, 10 वर्षाच्या गेल्या काही कालखंडामध्ये इतकी लहान मुलं अजून विश्वास की स्वतःचा जीव संपवून घेण्याची कितीतरी त्रास द्यायला लागतात कालखंडात. हे आपण समजून आवश्यक आहे. कुठली लक्षणं असतात ताण येतो त्याची, ती कशी म्हणजे आपण कारणं बघितली. आता पुढच्या एक साधारण 10 मिनिटामध्ये आपण लक्षणं आणि उपचार यांच्याविषयी बोलूया. शिक्षक म्हणून काय करता येईल त्या अनुषंगाने. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया, की मुलांच्यामध्ये दिसून येणारी लक्षणं 2 प्रकारची असतात. मुलांच्यामध्ये दरवेळेला मोठ्या माणसांच्या सारखी लक्षणं नाही. कारण मुलांची भावना व्यक्त करण्याची सगळी यंत्रणा पूर्ण झाली. त्यांना अ, योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नाही. मनामध्ये काय चाललंय ते सांगता येत नाही. त्यामुळं 2 प्रकारे मुलं व्यक्त होतात. काही मुलं असतात जी आल्यानंतर एकदम कोमेजून जातात. की आजपर्यंत खेळणारं, बागडणारं मूल हे अचानक बोलेनासं होतं, लांब-लांब राहायला लागतं. बाकीच्यांच्यात मिसळेनासं होतं. शाळेत जायला त्याला भीती वाटायला लागते, नको वाटायला लागतं. अशा स्वरूपाची एक लक्षणं असतात. आणि दुसऱ्या स्वरूपाची लक्षणं असतात, की काही मुलं ही ताण जास्त झाल्यामुळे बंडखोर होतात. मग ओळखता येत नाही आणि सांगता येत नाही. ते उगाचच चिड-चिड करत राहतात आणि आपल्याला समजून घ्यायला लागतं, की या माणसाचं मन काहीतरी नाराज आहे किंवा याचं काहीतरी बिनसलेलं आहे. लहान मुलांच्या बाबतीत तर ते आणखीनच अवघड असतं कारण त्यांना स्वतःला सांगता येत नाही. मग ही पालकांची आणि शिक्षकांची जबाबदारी राहते, की त्यांनी हे समजून घ्यावं, की या मुलाच्या वागण्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. तर त्याच्या काहीतरी मानसिकतेमध्ये त्याला काहीतरी खुपतंय, दुखतंय आणि त्याच्याविषयी आपल्याला बोलायला पाहिजे. अनेक वेळेला वर्ग डिस्टर्ब करणारी जी मुलं असतात, ती मुलं शिक्षकांना नको असतात. पण मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं जर आपण विचार केला, तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे, की ही मुलं जे वर्ग डिस्टर्ब करतायत, ती लक्ष वेधून घेतायत त्यांच्याकडे. त्यांना सांगता येत नाहीये, की स्वतःला काय होतंय. बहुतांश वेळेला असा वर्ग डिस्टर्ब करणाऱ्या मुलांच्याशी जर तुम्ही बोललात, तर तुमच्या लक्षात येईल, की अशी जी मुलं असतात त्यांच्या कुटुंबामध्ये, घरामध्ये, शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये कशात ना कशात तरी काहीतरी प्रॉब्लेम असतो. आणि तो प्रॉब्लेम जर आपल्याला नाही समजून आला तर आपण त्या मुलाला फक्त छडी लागे छमछम आणि विद्या येई घमघम अशा स्वरूपाची ट्रीटमेंट देतो. मारहाण करतो, वर्गाच्या बाहेर उभं करतो, शिक्षा करतो. पण त्याच्याशी संवाद अनेकदा केला जात नाही.
त्यामुळं मुलांच्या पातळीवरती या 2 तरी गोष्टी आपल्याला कमीत कमी माहिती आहेत, की ज्यांच्या वर्तणुकीमध्ये जास्त बदल दिसू लागला, तर त्या मुलाशी आपण बोलायला पाहिजे, त्या पालकाशी बोलायला पाहिजे. एक अर्धा तास जर आपण संवाद केला त्यांच्याशी नीट, आणि आपल्या शाळेमधली बहुतांश मुलं आपल्याला माहित असतात, त्यांचं कुटुंब आपल्याला माहित असतं. त्यामुळे थोडी जर नीट माहिती घेतली तर या गोष्टी आपल्याला कळू शकतात. अजूनही 2 महत्त्वाच्या मुलांच्या मध्ये दिसून येणाऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला शिक्षक म्हणून माहिती पाहिजेत. ते एक म्हणजे ज्याला अ, ज्याला स्लो लर्नर्स किंवा गतिमंदत्व असं म्हणतात. म्हणजे ज्यांचा बुद्ध्यांक, मतिमंद मूल हे बहुतांश शिक्षकांना ओळखता येतं. ते ओळखण्यासाठी काही फारसं कौशल्य लागत नाही. कारण बाकीच्या मुलांच्या तुलनेने त्याच्या बुद्धीची क्षमता कमी आहे. हे सकृतदर्शनी आपल्याला दिसून येतं. आणि आता चांगलं असं आहे की नवीन शिक्षण धोरणानुसार इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे शाळांमध्ये सगळ्या स्वरूपाच्या अपंगत्व असलेल्या मुलांना एकत्रित शिक्षण देण्याची धोरण तरी आहे. प्रत्यक्षामध्ये तुमच्या शाळांमध्ये ते होतं का नाही मला माहिती नाही. परंतु ते करणं पण फार आवश्यक आहे. आणि त्यामुळं अनेक वेळेला आपल्याकडे मतिमंद नाही, परंतु ज्यांची बुद्धीची क्षमता नॉर्मल आणि मतिमंद यांच्यामध्ये असते. म्हणजे साधारण नॉर्मल बुद्ध्यांक हा 110च्या आसपास असतो आणि 70च्या खालती मतिमंदत्व सुरू होतं. तर ज्यांची 100च्या आसपास, 90च्या आसपास IQ असतो, बुद्ध्यांक असतो, अशा लोकांची मुळातली क्षमताच अध्ययनाची ही कमी असते. त्यामुळे जर नॉर्मल मुलाला एक गोष्ट 2दा वाचून कळली, तर त्यांना कदाचित 6 वेळा वाचायला लागेल. अशा मुलांना वर्गामध्ये ऍडजस्ट करून घेणं, किंवा काही वेळेला अतिचंचलता असलेली मुलं असतात की जी एका जागी थांबूच शकत नाही, की इतकी जास्त चंचल असतात ते की सातत्याने हे झालं की ते झालं की ते शिक्षकांचा प्रश्न संपायच्या आधी त्यांचं उत्तर तयार असतं. तर ते जर सातत्याने असं होत असेल की एका जागेवरती लक्ष केंद्रित न करता सातत्याने अतिचंचल जर मुलं राहत असतील, तर अशा दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये पालकांशी बोलून त्यांना मानसोपचार तज्ञांची आपण मदत मिळवून दिली पाहिजे. शिक्षकाचं महत्वाचं काम या सगळ्या ह्याच्यामध्ये हे आम्ही आनिस परिवर्तन तर्फे मानस मैत्री नावाचं एक अभियान चालवतो. मानस मैत्री म्हणजे काय? तर आपल्या समाजामध्ये मानसिक आरोग्याच्या विषयी खूप गैरसमज आहे. नुसते गैरसमज नाहीत तर त्याच्याशी खूप अंधश्रद्धा देखील जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्यामुळं आणि मुळामध्ये मानसोपचार तज्ञांची संख्या देखील आपल्या समाजामध्ये खूप मर्यादित आहे. त्यामुळं ज्यांना गरज असते त्यांना बहुतांश वेळेला अशा प्रकारे जर मूल वागायला लागलं, तर आपल्याकडे बहुतांश वेळेला त्याच्यावरती कुणीतरी करणी केली आहे किंवा त्याला दृष्ट लागते असं म्हणून त्या पद्धतीनं उपचार केले जातात. पण जर शिक्षकाला मानसिक आरोग्याविषयी माहिती असेल आणि त्यांनी ते जर नीट पालकांना समजून सांगितलं आणि त्या पद्धतीनं जर समुपदेशकांची मदत घेतली, तर त्यामधून त्या मुलाच्या शिक्षणाचा होणारा जो ऱ्हास असतो तो टळू शकतो. आता मानस मित्र किंवा मानस मैत्रीण ही काय भूमिका आहे? तर समाज आणि मानसोपचार तज्ञ या दोघांच्या मध्ये दुवा म्हणून हे मानस मित्र आणि मानस मैत्रिणी काम करतात. आणि जितके शिक्षक शिक्षिका आम्ही ज्या ज्या उमंग प्रकल्पाविषयी मगाशी त्यांनी सांगितलं, त्यामध्ये आम्ही सातारा जिल्हा परिषदेबरोबर काम केलं होतं 3 वर्ष. आणि प्रत्येक शाळेतल्या 2 शिक्षकांना, एक शिक्षक आणि एक शिक्षिका, यांना आम्ही 1 दिवसाचं प्रशिक्षण दिलं होतं भावनिक प्रथमोपचार याच्याविषयी, की अस्वस्थ असलेली मुलं कशी ओळखायची आणि त्यांना त्यांच्या पातळीवरती काय मदत करायची. आणि अशी जी मुलं आणि ज्यांना तीव्र त्रास असतील त्यांना डॉक्टर पर्यंत कसं पाठवायचं. तर एवढी जरी भूमिका संवादकाची, सेतूची, ब्रिजची भूमिका जरी शिक्षकांनी पाळली, तरी देखील अनेक मुलांना त्यांच्यातल्या अस्वस्थतांमध्ये प्रश्न शोधण्यासाठी, उत्तर शोधण्यासाठी योग्य दिशा मिळू शकते. त्यामुळे शिक्षकांनी कमीत कमी या लक्षणांच्या विषयी जागरूक असायला पाहिजे. आता ही लक्षणं काही मुलांच्या मध्ये असतातच असं नाही. केवळ मुलांचं मानसिक आरोग्य नाही, तुमचं पण मानसिक आरोग्य, पालकांचं मानसिक आरोग्य हे तर शिक्षकांना आणि पालकांना या लक्षणांना सामोरं जायला लागतंय.
कमीत कमी 2 प्रकारच्या त्रासांची लक्षणं तरी आपल्याला माहिती पाहिजे. एक म्हणजे ज्याला नैराश्य किंवा डिप्रेशन आणि चिंतेचे आजार असं म्हणतात. आरोग्य संघटना विषयी सध्या इतका बोलबाला करोनाच्यामुळे आहे, ती असं म्हणते की जगभरात दर 5 माणसांच्या मागे एका माणसाला कधी ना कधी डिप्रेशन किंवा सामोरं जायला लागतं. म्हणजे आज या लेक्चरला 80-100 लोक असतील, तर इथे 20 लोक असे असणार आहेत की ज्यांना कधी ना कधीतरी टेन्शन, डिप्रेशन, निराशा, चिंता हे आलेलं असणार आहे. त्यामुळे आपल्याला हे ओळख शिकणं हे देखील तितकंच काय असतात ती लक्षणं? कमी होते, भूक कमी होते किंवा काही वेळेला जास्त झोप वाढते, भूक वाढते, चिडचिड व्हायला लागते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मनावरती पडल्यासारखं होते, कमी होतो, काही नको वाटतं, चिडचिड होते, जगू नये असं वाटायला लागतं. अशा सगळ्या गोष्टी या निराशेच्या आजारामध्ये आपल्याला जाणवायला लागतात. आणि जर तीव्र निराशा झाली तर त्याचं रूपांतर हे काही वेळेला काय करायचं म्हणून ते आत्महत्या करण्यापर्यंत त्या व्यक्तीचा विचार जाऊ शकतो. त्यामुळं हे आपण समजून घ्यायला पाहिजे की अशा स्वरूपाची लक्षणं म्हणजे जसं विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य महत्वाचं आहे, तसं शिक्षक म्हणून तुमचं देखील मानसिक आरोग्य महत्वाचं आहे. अशा स्वरूपाची लक्षणं जर आपल्याला येत असतील तर त्याविषयी आपण जागरूक राहायला पाहिजे, त्याच्याविषयी मदत घ्यायला पाहिजे. काही वेळेला छातीत धडधड होणं, अस्वस्थ वाटणं, सारखी भीती वाटणं, सध्याच्या कालखंडामध्ये थोडीशी जरी सर्दी खोकला झाली तरी आपल्याला करोना झालाय का काय, काहीतरी मोठा आजार आपल्याला झाला असेल, अशा स्वरूपाची भीती वाटणं, ही देखील मानसिक अस्वास्थ्याची लक्षणं असतात आणि त्याच्यासाठी मदत घ्यायला आपण शिकलं पाहिजे. व्यसन हा दुसरा शिक्षकांच्यात आणि पालकांच्यात दिसून येणारा खूप मोठा भाग आहे आणि सध्या सोशल मीडिया आणि मोबाईलचं व्यसन हे देखील नव्याने येऊ घातलेली व्यसनांच्या मध्ये आहे. दारू किंवा तंबाखूचा वापर हा व्हायला लागणं शिक्षकांच्या मध्ये ही देखील सध्याच्या कालखंडामध्ये आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दिसून येणारी गोष्ट आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात 1.5 लाखच्या आसपास लोकांचे भारतात मृत्यू झालेत. दारूमुळे दरवर्षी 5 लाख लोकांचे मृत्यू होतात आणि तंबाखूमुळे साधारण 10 लाख लोकांचे मृत्यू होतात. आणि करोनाच्या तुलनेमध्ये ही संख्या किती जास्त आहे आणि हे गेली किती वर्ष होत आहे. आणि त्याच्याविषयी आपण किती जागरूक म्हणजे करोनाचा संसर्ग आपल्याला होऊ नये म्हणून आपण किती जागरूक असतो. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटेशन करतो. पण दारूचा आणि तंबाखूचा संसर्ग आपला होऊ नये म्हणून आपण काय करतो? तर उलट त्याची सवय कशी लागेल लोकांना याच्याविषयीच आपल्याकडची यंत्रणा काम करत असते आणि त्याविषयी कुणालाही काही कमी व्यसन जर असेल तर त्याला आपल्या समाजामध्ये मुद्दामून करतोय, नाटक करतोय असं बघितलं जातं. आणि जर नीट उपचार केला तर त्यामधून ती व्यक्त पडू शकते. व्यसन हा देखील एक प्रकारचा मानसिक आजार आहे आणि त्याला उपचार जर दिले नीट, काही वेळेला समुपदेशन, औषधं या सगळ्या माध्यमातून माणसं व्यसनाच्या मधून बाहेर पडू शकतात. तर हे झालं लक्षणांविषयी. आता शेवटची काही मुद्दे या सगळ्या अनुषंगाने जर अशी लक्षणं आपल्याला येत असतील, असा त्रास आपल्या आजूबाजूला होत असेल, तर आपण काय करायला पाहिजे? एक आणि त्याला हे होऊच नये याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? अशा 2 काही छोट्या-छोट्या टिप्स मी सांगणार आहे आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आज आपण करतोय, ती आहे की माणसाच्या मनाविषयी आपण जागरूक व्हायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. मराठीत त्याच्याविषयी आता खूप चांगली पुस्तक आहे. माझं जे पुस्तक मगाशी सांगितलं प्रश्न मनाचे, ते ऑनलाईन उपलब्ध आहे. विषयी चर्चा असते, लेख असतात. दर
म्हणजे जर अशा स्वरूपाची कुठली लक्षणं आपल्याला स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीला जर दिसत असतील, तर मोकळेपणाने त्याच्यासाठी मदत घ्यायला पाहिजे. मनाचे आजार म्हणजे आपण मनोरुग्ण झालो आणि मग मी काही रस्त्यावर दगड मारतोय का आणि मला मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची काय गरज आहे, असा बरेचदा लोकांचा हे असतो. परंतु हे आपण समजून घ्यायला पाहिजे की तीव्र मानसिक आजार आणि निराशा, चिंतेचे आजार, टेन्शन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट अटॅक आला तरी आपल्याला डॉक्टरकडे जायला लागतं शरीराच्या, आणि सर्दी खोकला झाला तरी जायला लागतं. त्यामुळे हा मनाचा सर्दी खोकला आहे. त्याचा जर वेळेमध्ये उपचार केला तर त्याचा पुढे निमोनिया होणार नाही. त्यामुळं कुठलाही भीड न बाळगता, कमीपणा न बाळगता, जसं शरीराच्या आजारी पडण्याच्या विषयी आपण जागरूक असतो, तसं मनाच्या विषयी जागरूक आपण होऊ शकतो. आणि त्या निमित्तानं जर काही त्रास होत असेल तर ती मदत आपण घेणं आवश्यक आहे. काही याच्यामध्ये समुपदेशन आणि गुण येतो, काही याच्यामध्ये औषध उपचार लागतात. तर यातली जी काही आपल्या तज्ञ आपल्याला सांगतील त्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे. या सगळ्या बरोबर स्वतःच्या मनाची काळजी घेणं. शरीराची काळजी अनेकदा आपण घेतो, परंतु मनाची काळजी घेण्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. जर आपण नीट शरीराचा व्यायाम करत असू तर त्याचा देखील फायदा मनाला होतो, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराचा व्यायाम रेग्युलर करणं हे मन चांगलं ठेवण्यासाठी एक अत्यंत महत्वाची बाब आहे. दुसरी महत्वाची बाब आहे नात्यांच्या मधली गुंतवणूक. सध्या आपल्या इथल्या कुटुंब व्यवस्था या बऱ्याचशा बदलून एकत्र कुटुंबाकडनं विभक्त कुटुंबाकडे गेलेले आहेत, आणि त्यातलं बरं वाईट दोन्ही मध्ये आहे. परंतु आपल्याला आधार देणारी आपल्या कुटुंबाची, मित्रमैत्रिणींची, सहकार्यांची एक यंत्रणा आपल्या आजूबाजूला उभी करणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप आवश्यक असतं. ज्यावेळेला आपल्याला ताण येतो, टेन्शन येतं, त्यावेळेला आपल्याला आजूबाजूला कोणीतरी अशा व्यक्ती पाहिजेत की ज्यांच्याशी आपण आपलं मन मोकळं करू शकू. जसं खड्ड्यातून जाणाऱ्या गाडीला शॉक ऍब्सॉर्बर लागतो, तसं आपल्याला देखील ताणातनं जाताना आधार देणारी नाती, मित्र, मैत्रिणी लागतात. आणि युद्धाची तयारी ही तोंड फुटल्यावरती युद्धाची करून उपयोग नसतो, ती शांततेच्या काळातच करायला लागते. आणि त्यामुळे अशा नात्यांमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला ती नाती आपल्याला उपयोगी पडू शकतात. या पलीकडे आणखीन एक महत्वाची बाब आहे जी आपण समजून घेणं आवश्यक आहे, जे बुद्धांनी खरं तर इतक्या शेकडो वर्षांच्या पूर्वी सांगितलेलं आहे. आत्मदीपभव म्हणजे काय? स्वतःचा प्रकाश स्वतः. म्हणजे आपल्या मनाचा ताबा हा आपण दुसऱ्याकडे तर देत नाही ना, याचा विचार करायला आपण फार आवश्यक आहे. मी का नाराज झालो, मला का टेन्शन आलं कारण की मुख्याध्यापक माझ्याशी असं वागले, मला का त्रास झाला कारण बायको अशी होती, मला का त्रास झाला कारण हे समजून घ्यायला पाहिजे की आपण ज्या वेळेला नाराज होतो त्यावेळेला जरी परिस्थिती अवघड असली तरी आपण आपल्या मनाने त्याला दिलेली प्रतिक्रिया अशी असते की बाबा हे माझ्याच बाबतीत घडतंय. नापास होणारं प्रत्येक मूल हे आत्महत्या करायचा विचार करतं का? नाही करत. काही मुलं असा विचार करतात की ठीक आहे बाबा पुढच्या वेळेला पास होऊ, काय हरकत आहे त्याच्यामध्ये. काही मुलं असा विचार करतात आता नापास झालो म्हणजे काहीच जगण्यात अर्थ नाही. त्यामुळं परिस्थितीमुळं आपली प्रतिक्रिया ठरत नाही, तर आपण काय विचार करतो याच्यावरून ती प्रतिक्रिया ठरते. त्यामुळे आपल्या जीवनाचा ताबा हा आपल्या स्वतःच्या विचारांच्याकडे आहे का दुसऱ्यांच्या वागण्यावर आहे. म्हणजे मुख्याध्यापक असे वागले म्हणून मी स्वतःला त्रास करून घ्यावा का? बायको किंवा नवरा असं वागले म्हणून स्वतःला त्रास करून घ्यावा का? स्वतःला त्रास करून घ्यायचा का त्याला वळसा घालून पुढे जायचं, का त्या प्रश्नाची सोडवणूक करून पुढे जायचं, का त्याच्या बाबतीत कुणाची तज्ञाची मदत घ्यायची, हे सगळं मी ठरवू शकतो. त्यामुळे आपल्या भावनेचा रिमोट कंट्रोल आपल्याला स्वतःच्या हातामध्ये पाहिजे असेल तर दुसऱ्याला दोष देणं आपण पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. आपला स्वतःचा प्रकाश स्वतः. आणि माणूस हा एकच प्राणी आहे पृथ्वी तलावरती की जो स्वतःचा विचार करून स्वतःच्या आयुष्याचे प्रश्न स्वतः सोडवू शकतो. आणि या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या जर आपण आपल्या आयुष्यामध्ये समजू ज्या अंगवळणी पाडू शकलो तर त्याचा फायदा होतो. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो की
आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट ही कायमस्वरूपी राहणारी नसते. जसं या करोनाच्या कालखंडासारखं आहे की ताणाची परिस्थिती असो किंवा आनंदाची परिस्थिती असतो, असं म्हटलं जातं ना की ओनली चेंज इज परमनंट. म्हणजे बदल ही एकच गोष्ट आहे जगामध्ये की जी परमनंट आहे, ही सातत्याने होत राहते. त्यामुळं अवघड जरी परिस्थिती आली तरी ती परिस्थिती आज ना उद्या जाईल याची जाणीव आपल्याला असणं, आणि चांगली जरी परिस्थिती असली तरी आज ना उद्या ती बदलून काहीतरी आव्हानात्मक येणार आहे याची जाणीव ठेवणं, हे जर आपण आपल्या आयुष्यात ठेवलं तर त्या ताणाला माणूस हतबल कधी होतो की ज्या वेळेला आता हे संपणारच नाहीये, आता याच्यातनं आपल्याला मार्गच नाही दुसरा, असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं, लढाईची उर्मी आपण गमतो, त्यावेळेला माणूस हतबल होतो. तर ती उर्मी आपण जर आपल्याकडे ठेवली की हे बदलू शकतं, ही परिस्थिती बदलू शकते, ही जर उर्मी आपण ठेवली तर त्यामधून नक्की बदल होऊ शकतो. तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं आणि असा एक चांगला क्लब तुम्ही शिक्षकांच्या विकासासाठी चालू केलेला आहे, तर ही खूप सकारात्मक आणि चांगली बाब आहे असं मला वाटतं. तर तुम्ही असा अधिकाधिक वेगवेगळ्या लोकांना याच्यामध्ये सहभागी करून घ्या. त्यांना अधिकाधिक वेगवेगळ्या विषयांवरती तज्ञांना बोलवा आणि त्यांच्याशी संवाद साधा, आणि त्यामधून शिक्षक म्हणून तुम्ही जर या गोष्टी शिकलात, तुमचं आयुष्य अधिक समृद्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांशी तुमचा संबंध आहे त्यांचं आयुष्य देखील अधिक समृद्ध होईल आणि त्यामुळे समाज समृद्ध होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मला बोलवलं त्याच्याविषयी तुमचे पिटलेवाड सरांचे, आटकर सरांचे आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. सर, एक प्रश्न आला होता. प्रश्न असा होता की कोरोना व भीती याबाबत चर्चा. मी सगळ्यांची माफी मागतो, थोडंसं इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे जरा आपल्याला खूप अडथळा आलाय, पण सरांनी सुरळीत सुरू ठेवले. सर, आता एक प्रश्न आहे की कोरोना व भीती याबाबत चर्चा करावी, असं एक प्रश्न आहे. थोडंसं त्यावर प्रकाश टाका सर. करोनाची पहिली गोष्ट आपण समजून घेऊया की करोनाची भीती ही अगदी नैसर्गिक बाब आहे. कारण की ज्या वेळेला अशा स्वरूपाचा साथीचा रोग येतो त्यावेळेला भीती वाटणं ही मानवी मनाची नैसर्गिक प्रेरणा आहे. 3 प्रकारच्या मानवी प्रेरणा असतात. त्याला एकाला म्हणतात फ्लाइट, म्हणजे पळून जाणं. म्हणजे ज्या वेळेला भीती निर्माण होते त्यावेळेला माणसाचं मन 3 प्रकारे प्रतिक्रिया देतं. एक म्हणजे फ्लाइट, म्हणजे पळून जाणं. दुसरं म्हणजे फाईट, म्हणजे त्याशी भांडणं. आणि तिसरं म्हणजे फेस, म्हणजे त्याला सामोरं जाणं. तर आपण यामधल्या कुठल्या प्रतिक्रिया देतोय? काही वेळेला आता सध्या तुम्ही बघितलं असाल तर अनेक लोक हे त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ते मानसिक पातळीवरती सर्दी खोकला झालाय, त्रास, पण याचा स्वीकारच करत नाहीत की आपल्याला करोना असू शकेल. त्यामुळे 8-8 दिवस लोक अंगावरती काढतात आणि त्यानंतर जोपर्यंत उपचार चालू करतात तोपर्यंत उशीर झालेला असतो. तर हे भीतीमुळं होतं की माझं निदान झालं तर काय होईल, मग कुठं राहायला लागेल मला, मला काय होईल का. तर ही भीती देखील योग्य प्रतिसाद नाही. काही जण आहेत जी फाईट, म्हणजे लढतायत त्याच्याशी चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे जे मास्क न लावता फिरणारे लोक आहेत. मला काय होतंय, करोना काय करतोय बघू त्याला, मी तर हट्टा कट्टा आहे. तर ही पण भीतीला, हे पण ते भीतीला अति धाडसानी सामोरं जात आहेत, ते पण योग्य नाही. तर भीतीला सामोरं जाण्याची सगळ्यात चांगली पद्धत ही फेस, म्हणजे त्याला स्वीकारणं आणि जे काही आवश्यक गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, बदल आहेत. पूर्वीसारखं आता जीवन नाही राहणार. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे, आपल्याला मास्क हा वापरायला पाहिजे, आपल्याला सॅनिटायझेशन करायला पाहिजे. ज्या अनावश्यक भेटी आहेत, लग्न समारंभ, ते टाळायला पाहिजे. पूर्वीसारखं आयुष्य ठेवायला गेलो आपण तर त्यामधनं अस्वस्थता निर्माण होणार.
पण याचा अर्थ आयुष्य थांबवावं का? आता काही जण असे आहेत की ज्यांनी करोना निर्माण झाला म्हणून कामच सोडून दिलं, गेले वर्षभर घरातनं बाहेर पडलेले नाहीये. हे पण भीतीचं दुसरं टोक आहे. त्यामुळं त्या दोन्ही टोकांच्या मधला रस्ता आपण शोधायला पाहिजे. भीती ही समुद्राच्या लाटेसारखी असते, हे आपण समजून घेऊया. लाट जशी वरती जाते तशी ती खालती पण येते. अडचण काय असते की भीती ज्या वेळेला सर्वोच्च टोकाला असते त्यावेळेला माणसं निर्णय घेतात आणि त्यामधनं गोंधळ होतो. समुद्राची लाट जशी वर जाते तशी ती खालती येते, त्यामुळे भीती सर दुसरा प्रश्न आहे. आयुष्यातील तणावपूर्ण घटनामुळे डोकेदुखी अनेकदा प्रचंड डोकेदुखी होते. तर यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं? डोकेदुखी आपल्या ताणाची, मानसिक ताणाची शारीरिक अभिव्यक्ती असते. बहुतांश वेळा जेव्हा खूप ताण येतो त्यावेळेला इथले जे सगळे स्नायू असतात ते अशा आकुंचन पावतात आणि ते दीर्घकाळ आकुंचन पावलेल्या स्थितीमध्ये राहिल्यामुळे डोकेदुखी व्हायला लागते. किंवा अर्धशिशी सारखे काही आजार असतात ज्याच्यामध्ये खूप ताणामुळे किंवा भुकेमुळे किंवा जास्त उन्हात गेल्यामुळे डोक्याचा अर्धा भाग दुखायला लागतो. तर आपल्या स्वतःच्या पातळीवरती काही वेळेला तात्पुरत्या डोकेदुखीच्या गोळ्या घेऊन जर ते कमी होत असेल तर ते ठीक आहे, पण जास्त डोकेदुखीच्या गोळ्या घेणं सातत्याने डॉक्टरला न विचारता ही देखील चांगली बाब नाही. त्याच्यामुळे आपल्या डोकेदुखीच्या मागे काय कारण आहे हे तपासणी करून घेणं फार आवश्यक असतं. कारण दरवेळेलाच ते मानसिकच कारण असेल असं नाही. काही वेळेला तुमच्या डोळ्याशी संबंधित असू शकतं, कानाशी संबंधित असू शकतं, काही वेळेला मेंदूशी देखील संबंधित असू शकतं. त्यामुळे जर डोकेदुखी आपली घरातल्या घरच्या उपचारांनी जर बरी होत नसेल, 6 आठवड्यापेक्षा जास्त काळ डोकेदुखी राहत असेल परत परत, तर अशा वेळेला तज्ञांचं मत घेणं हे आवश्यक आहे. हटकर सर मी अनम्यूट केलेला आहे. हटकर सर आणि शिवकिरण सरांना पण मी केलेला आहे. सर सर तुम्ही त्याच्यामुळे आपोआप येतात का काही परिस्थितीला प्रतिक्रिया म्हणजे येत असेल. आमचे मुख्याध्यापक हे फार खडूस आहेत आणि मलाच त्रास देतात. हा निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येतो का? आता तो कुठल्या देवाची प्रार्थना करून तो विचार जाईल का निघून मनातनं? तो विचार काढण्याची जबाबदारी कुणाची? असे प्रश्न थोडे आपण स्वतःला विचारायला पाहिजे. ते जर आपण विचारायला लागलं तर असं लक्षात येईल की जसा निगेटिव्ह विचार करण्याची आपल्याकडे क्षमता आहे, ते विचार मनामध्ये येतात किंवा ज्या वेळेला ताणाची परिस्थिती निर्माण होते आपोआपपणे मन जे प्रतिक्रिया देतं ते नकारार्थी विचारांची. पण जाणीवपूर्वक आपण त्या परिस्थितीचा वेगळा विचार करून त्या विचारांमध्ये बदल पण करू शकतो. म्हणजे मगाचच उदाहरण घ्यायचं झालं तर की ठीक आहे, माझ्या मनात परत परत असा विचार येतोय की बाबा मुख्याध्यापक माझ्याशीच वाईट वागतात. पण आपण हे जाणीवपूर्वक असा विचार करू शकतो की त्यांना काही कारण असेल असं हे करण्याचं आणि त्यांनी जरी माझ्याशी असं वागले तरी पण मी नाराज होण्याचं काही कारण नाहीये. निगेटिव्ह विचार मनामध्ये येणं हे त्रासदायक नसतं. त्या निगेटिव्ह विचारांमुळे ती भावना नकारार्थी होणं हे त्रासदायक असतं. निगेटिव्ह विचार प्रत्येक माणसाच्या मनात कमी अधिक प्रमाणात येतच असतात. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावरती आणि भावनेवरती किती प्रभाव पडून द्यायचा ते ठरवणं आपण महत्वाचं आहे. आणि काही वेळेला असं होतं की सातत्याने जर हे करून देखील नकारार्थी विचार मनामध्ये आपल्या येत राहिले तर आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की ते नैराश्याच्या आजाराची तर लक्षणं नाहीत ना. साधारण 2 आठवड्याच्या पलीकडे जर तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचे नकारार्थी विचार आपल्या मनात येत राहिले तर मात्र त्यासाठी तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे. थँक्यू सर. अजून याच्या मला हटकर सर
एखादा प्रश्न घेऊया आपण, कारण आता जायला लागेल दुसऱ्याला. ओके ओके सर, दोन दोन प्रश्न आहेत. एक चंद्रकांत धुमाळे सर काहीतरी तुम्हाला विचारू इच्छितात आणि हटकर सरांना विनंती करतो सर, तुम्हाला केलेला आहे अनुभव. हटकर सर. बरं, धुमाळे सर. धुमाळे सर, कृपया तुमचा हात वर दिसतोय, विचारा सर. हॅलो. हा सर, हा सर, बोला हॅलो सर. सर, आवाज येतो? हा हा, येते येते. मध्ये शिक्षणाची परिभाषा पूर्णतः आता फेस टू फेस फिजिकली शाळा कधी सुरू होतील याचा अंदाज कोणालाही लावत नाही. मग ज्या विद्यार्थ्यांकडे साधनं आहेत असं एक सर्वे 30% विद्यार्थ्यांकडे ही साधनं आहेत. त्याच्याबद्दल त्यामध्ये एक आहे, त्या पाठामध्ये सुरक्षितता कसं शिकल हे प्रश्न पडले, त्या 70% मुलांना मी कसं शिकू. त्यामुळे सर्वांचेच म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना जी काही असुरक्षितता आहे, विद्यार्थ्याला स्वतःच्या भविष्याची असुरक्षितता निर्माण होईल, पालकाला त्याच्या करिअरची असुरक्षितता येईल आणि शिक्षकांना त्यांच्या जॉब बद्दल सुद्धा असुरक्षित भावना निर्माण होऊ शकते. तर अशा वेळेला त्यांना त्यांची जी मानसिक स्थिती आहे ती कशी असेल आणि त्यातून बाहेर पडणे करायला. प्रश्न आहे, 2 मिनिटाचं उत्तर देणं अवघड आहे, पण मला वाटतं 2-3 पात्यांवरती आपण प्रयत्न करायला पाहिजे. की इंटरनेट नसलं तरी मोबाईल अनेक जणांकडे आहे. त्याला अनेक शिक्षकांनी आता नवीन मार्ग शोधून काढलेले आहेत. मार्गांचा अशी पण इंटरनेट नसता येतील अशा दिली आहे. शिक्षणाची टीव्ही बऱ्याच ठिकाणी आज उपलब्ध आहे आणि दुसऱ्याच्या घरात जाऊन बघता येतो. तर त्याच्या संदर्भामध्ये जे काही सुविधा शाळांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, मला वाटतं अजून ते चालू आहेत, की त्याचे पाठ टीव्ही वरती दाखवले जात होते. त्याचा देखील वापर आपल्याला करता येऊ शकतो. किंवा काही शिक्षक हे कॉन्फरन्स कॉल वरती मुलांशी काही पाठ घेण्याचा प्रयत्न करताय. या सगळ्या आपण काय ज्याला म्हणू आपण डेस्परेट किंवा अडचणीच्या केल्या पर्यायी उपचार पद्धती आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर शासनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतंय की डिजिटल शिक्षणामध्ये भरीव भांडवली गुंतवणूक करायला लागेल. गावागावामध्ये अशा स्वरूपाच्या सुविधा निर्माण करायला लागतील की जिथे ऍक्सेस लोकांना मिळवणं सोपं जाईल. शक्यता नाही. समाज म्हणून आपण टाळणी संवेदनशीलतेनं सामोरं जायला पाहिजे. मला वाटतंय की सगळ्याच काही गोष्टी नुसत्या समुपदेशनाने सुटू शकतात असं मानणं आपण चुकीचं आहे. की ही त्यांच्या आयुष्यातली खरी गरज आहे आणि ही चिंता पण काही केवळ मनाने निर्माण झालेली नाही, ही रास्त चिंता आहे. त्यामुळे त्यांनी भांबावून जाऊ नये, ह्याच्यातनं मार्ग काढावा, आत्महत्येसारख्या टोकाच्या परिस्थितीला जाऊ नये, असे आपण नक्कीच त्यांचा आधार देऊ शकतो. परंतु ही चिंता काही अजिबात चुकीची किंवा अरास्त म्हणावी अशी नाही. सर, याच्यानंतर हटकर सरांना बोलायचं आहे. तत्पूर्वी एक प्रश्न असा आहे की सुशिक्षित व्यक्ती पण म्हणजे अंधश्रद्धेकडे जातात, त्याच्यावर चर्चा करावी असं भुतापल्ली सरांचं म्हणणं आहे. पण आता जरासं वेळ पण कमी आहे. तर मी जरा हटकर सरांना बोलण्यासाठी संधी दिलेली आहे, म्हणजे अनम्यूट केलेला आहे. सर, हटकर सर बोला सर. नमस्कार सर्वांना. येतो का माझा आवाज? येतोय सर. हॅलो. हा, येतोय येतो सर. का सर? सर्व साथींना नमस्कार. निर्मूलन समिती विवेक आरोग्य
अंधश्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र नावाचं एक मासिक काढते. ते त्याची वर्गणी 200 रुपये मिळते. तर त्याचे वर्गणीदार होण्यासाठी मी सर्वांना विनंती महाराष्ट्र श्रद्धा निर्मूलन समिती शिक्षणासाठी आता जे सरांनी विषय घेतला तशा सादरीकरण असते आणि महत्वाचे असे अनेक विषय असतात. तर त्या ज्यावेळेस शिबिर होईल भविष्यामध्ये त्यावेळेस आम्ही तुम्हाला म्हणजे त्या शिबिरामध्ये जॉईन होण्यासाठी आवाहन करू. त्यावेळेस आपण सर्वांनी त्या शिबिरामध्ये जॉईन व्हावं अशी तुम्हाला म्हणजे विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू हटकर सर, धन्यवाद. सर थोडस आपण इथे सुशिक्षित व्यक्ती का जातात अंधश्रद्धेकडे हे 1 मिनिटामध्ये चर्चा करूया सर आपण. सर तुम्हाला वेळ नाही मला मान्य आहे, परंतु त्याच्यावर जरासं 1 मिनिट चर्चा करूयात आपण आणि मग थांबूयात. इथं कोणाचा प्रश्न पण नाही आहे. आणि कोणीतरी एक जर कमेंट टाकलेला आहे की हे कार्यक्रम कुठे ऐकायला मिळेल. जरूर ऐकायला मिळेल. हे सर्व आपण रेकॉर्ड केलेलं आहे 3 टप्प्यामध्ये. आपल्याला झूम 40 मिनिटाचाच वेळ देते, त्यामुळे थोडासा आपला नाविलाज झालाय. 2-3 वेळा आपण लेफ्ट झालो, काही जण परत आले नाहीत, कदाचित ते नवे असतील, परत म्हणजे 40 मिनिटाचा त्यांना माहित नसेल. पण हे सगळं युट्यूबवर आपण टाकणार आहोत आणि त्याची लिंक सुद्धा तुमच्या सगळ्याकडे मी पोहोचून देण्याची जबाबदारी घेईन. सर हमीद सरांना परत एकदा विनंती आहे की सुशिक्षित व्यक्ती सुद्धा अंधश्रद्धेकडे का झुकतात, कृपया याच्यावर चर्चा करावी. हा 74-120-40-300 असा तो नंबर आहे. मी पिटलेवार सरांकडे त्याचं एक पोस्टर पण पाठवेन. ही पूर्णपणे फ्री चालणारी हेल्पलाईन आहे, 24 तास चालते. त्यामुळे तुमच्या जवळ त्याचे काही व्हॉट्सअपचे हे मी तुमच्या सरांकडे पाठवत जाईन, ते तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा. पूर्ण महाराष्ट्रासाठी चालणारी हेल्पलाईन आहे. 74-120-40-300 असा हा नंबर आहे. याच्यावरची माहिती पूर्ण गोपनीय ठेवली जाते. तर तुम्ही जरूर लोकांपर्यंत ते पोहोचवा. त्यांना कुणाला गरज असेल तर त्यातनं त्यांना मदत मिळू शकेल.